नमस्कार. आज आपण आलो आहोत आमच्या संत्रा बागेमध्ये. 1 एकर संत्रीची झाडे आहेत. नुकतीच फळांची तोडणी झाली आणि आता वेळ आली आहे झाडांना पुन्हा एकदा ताकद देण्याची. झाडं जेव्हा फळं देतात तेव्हा त्यांची ऊर्जा संपलेली असते. त्यामुळे पुढच्या बहरासाठी बागेची मशागत करणं खूप गरजेचं असतं. तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरने संपूर्ण शेत एकदम स्वच्छ केलं आहे आणि म्हणजे जेणेकरून खत टाकणं सोपं होईल. बघा, प्रिशूच्या आजी आजोबा स्वतः बागेत उतरलेत. म्हणजे वयाच्या या टप्प्यावरही मातीचं असलेलं त्यांचं नातं अजिबात कमी नाही झालं आहे. प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत खत पोचावं म्हणून ते झाडाच्या चोहोबाजूनी खत टाकत आहेत. आज आपण झाडांना जे खत देतोय ते खूप खास आहे. म्हणजे ह्यामध्ये मायक्रोन्युट्रन्स आहेत आणि निंबोळी पेंड आहे. निंबोळी पेंडमुळे झाडांना कीड लागणार नाही आणि मायक्रोन्युट्रंटमुळे आवश्यक ती सर्व पोषक तत्वे झाडांना मिळतील. म्हणजे आजकालची ही नवीन पिढी शेतीपासून लांब जात असताना प्रिशूच्या आजी आजोबा प्रिशूला हे सर्व दाखवतात की शेतीचं जे तिला म्हणजे काय मशागत करायची, शेतीमध्ये काय काय कामं असतात, म्हणजे निसर्गाशी काय नातं आहे, हे सगळं तिला लहानपणापासूनच ते सांगतात. त्यामुळे तिलासुद्धा मातीची ओढ लागली. शेती केवळ कसं आहे ना, मजुरांवर अवलंबून राहून होत नाही, तर स्वतः लक्ष घातलं की त्याचं फळही गोड लागतं. संत्र्याचा हा पुढचा बहार जोमात यावा यासाठी ही आजची मेहनत आहे. ऋषीच्या आजी आजोबाच्या मेहनतीनंच ही संत्रा बाग आमची बहरते. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच खरं फळ आहे या कष्टाचं. मी शेती करत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मातीशी जुळलेल्या गोष्टी पाहायला विसरू नका. आणि आमच्या संत्रा बागेची ही मशागत तुम्हाला कशी वाटली? तुमच्याकडे सुद्धा फळबाग असेल तर तुम्ही कोणतं खत वापरता तेही नक्की सांगा. म्हणजे आम्हालाही त्याचा फायदा होईल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या कष्टकरी आजी आजोबांच्या आशीर्वादासाठी आणि अशाच शेतीविषयक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब